दत्तगुरु महाराज के मंदिर बरं. तर इकडे चूल बी पेटवलेली आहे. तर आमच्या वाडीतली पोरं आहेत, प्रेम पार्टी वगैरे करतात, लाकडं वगैरे ठेवलेली आहेत. मित्रांनो हा बघा हा दगड आहे उंच असा, बघूया त्याच्यावरती आपण जाऊया. साईडला धरण दिसतंय, उमऱ्याचं धरण आहे ते. एवढे भेटले एका झाला. आता पाणी काढलंय, पाणी पिऊया जरा. थंड पाणी, थंड पाणी. तरी बघा ही लावलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश एनटी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गावी आलो आहे. गावी आता ऊन पडलं आहे, पाऊस कमी झाला आहे आणि त्यामुळे आता बोललो जाऊया जरा रानातून जरा फेरफटका मारून येऊया. बघूया काय भाजी वगैरे भेटली तर बघूया. तर मी आणि रुद्र चाललो आहे. रुद्र ती बघा त्या साईडला बघा पुढे चालला आहे काठी ठोकत ठोकत. तर बघूया, ऊन बघा. आणि आता वाजलेत पण 3:30 झालेत. 3:30 वाजता एवढं ऊन आहे आणि वारा हळूहळू सुटायला आहे. मला बी येते मध्ये, पण पाऊस काय पडत नाही. तर बघूया काय भेटतं का आपल्या रानात, जरा तिकडचं बघूया जरा वातावरण कसं आहे ते. आणि चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. जाऊया मंदिरामध्ये, आपलं दत्त मंदिरामध्ये जाऊन पुढे जाऊया आपण. चला मंदिरात जाऊया. मंदिर दत्तगुरु महाराज के मंदिर भरपूर वेळा तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर आहे बाहेरचा परिसर, शेड आहे लागलेले आहे. तर चला मंडळी आता जाऊया आपण. पाय वगैरे पडलेलो आहे मंदिरामध्ये. आता आपण जाऊया रानामध्ये. दरवाजा लावून घेतो, कोण्यात शिरू नये म्हणून दरवाजा लावून घेतो, कुत्रा वगैरे. तर मित्रांनो हे आहे केबिन, जे ड्रायव्हर लोकांसाठी आहे. तर ह्याची एक आठवण माझी आहे की ह्या कॅबिनमध्ये लॉकडाऊन होता तेव्हा आम्ही इथे क्वारंटाईन राहिलो होतो. तर ती ही रूम आहे आणि हा पूर्ण मार्ग आहे. आणि त्या टायमाला आम्ही 14 दिवस, मी आणि वैभव मिळेल दोघांनी आम्ही काढले होते दिवस. आणि एकदम भयानक दिवस काढले होते. हे आयुष्य कधी मध्ये विसरणार नाही ही रूम. तर आता आपल्यासोबत रुद्र आहे काठी घेऊन. हे बघा आता काठी घेतल्याने त्यानं. आणि आमच्या साहेबांची टी शर्ट आहे, गणेश चुक्कल साहेब. तर मित्रांनो ह्या साईडून बस येते, पूर्ण हा सर्कल राऊंड मारणार आणि नंतर मग ती परत रिटर्न परत संगमेश्वरला जाणार. हा पूर्ण असं इकडे एस टी बोलवून जाणार संगमेश्वरला परत. आणि इकडे एक झाड कोसळलं आहे, जातो. मला वाटतं गजाचं झाड होतं का हे. काटे तोडते याला. इकडे झाड पडलंय बघा. इकडून पूर्ण थोडा वारा सुटला होता बघा. माझं वाटतं मित्रांनो मस्त वारा सुटला आहे बघा. आणि आता आम्ही चाललोय खांदी येते बघा. तर मागच्या टायमाला मी मध्ये आलो होतो तेव्हा वनवा लागला होता, तेव्हा ती व्हिडिओ मी टाकली होती, तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे इकडचं गवत आता नवीन आलं आहे, पाऊस पडला तसा. वनवा लागला होता तेव्हा तिकडून पूर्ण काजू वगैरे झाडले होते, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. हे खांदे
तर आम्ही आता असं फिरून फिरून जाणार आहे त्या तिथून असं, आणि ह्या साईडला आम्ही असं उतरणार आहे. तर वरतून पण दाखवतो इकडे कसा व्ह्यू दिसतो ते. आता जरा आमच्याकडेच आहे हा ना. जरा बोललो अभ्यास वगैरे करायचा असेल आमच्याकडे घेऊन ये, मी शिकवतो तुला अभ्यास. बोललो ठीक आहे येतो. 10वी आहे त्याची, 10वीला येतो आता. आहे टॉवर. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टॉवरवरती चढायचो इथपर्यंत. कोण जास्त वरती चढतं असे शर्यत लागायची. मध्येच अंधार पडतो, मध्येच ऊन, बघा ढग जातात बरोबर, कसे ढग चाललेत. अरे बघ इकडे चूल बिल पेटवलेली आहे. आमच्या वाडीतली पोरं आहेत, इकडे पार्टी वगैरे करतात. इकडे लाकडं वगैरे ठेवलेली आहेत. चूल पार्टी वगैरे केली होती आणि लोकांनी मे मध्ये. कॅमेरा बनवलाय. आता आम्ही येते वेळी तिकडून आलो, तो टॉवर आहे तिकडे. तर बघूया आता वर जाऊन कसा नजारा आहे. हवा वगैरे सुटले, कारण त्या पलीकडचं पण त्या साईडचं दिसतं, चांदीवाडी वगैरे आहे ते. तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू तिकडचा कसा. आम्ही पहिले जायचो, तर आता बोललो जाऊया, रुद्र आला आहे तर बोललो तर एकदा वरती जाऊन या. भरपूर टाईम गेलो नव्हतो, लॉकडाऊनमध्ये आम्ही गेलो होतो तिकडे. तर हा दगड बघा किती उंच आहे. रुद्र चढते वरती, बघा. तर मित्रांनो हा बघा हा दगड आहे उंचाचा, बघूया त्याच्यात आपल्याला पण आला. धरण दाखव, धरण. तर त्या साईडला धरण दिसतंय, उमऱ्याचं धरण आहे ते. एकदम क्लिअर दिसतंय. मगाशी आम्ही इथं होतो जेव्हा मी दाखवलं तेव्हा. आता आम्ही इथं वरती आलो. अजून वरती जायचं. इकडे आमची वाडी आहे बघ, घरं दिसत आहेत तुम्हाला. ही जी घरं दिसत आहेत ते आमची वाडी आहे. तर आम्ही तिथून असं आलो आहे. इथे मंदिर आहे बघा इथे. तर मित्रांनो आम्ही आता पूर्ण इकडून चढून आलो डोंगर, आणि ह्या साईडला बघा एकदम कातल भाग पूर्ण, आणि हवा बघा जबरदस्त. एवढी हवा आहे ना इकडे. तर मित्रांनो आता आम्ही आलो वरती, आणि हे बघा खाली एवढा उंचीला आहे बघा खाली. हे बघा हा दगड बघा किती उंच आहे. एकदम आम्ही डोंगरावरती आलो आहे. हे बघा आमच्या पूर्ण जंगल आहे. मोठे मोठे दगड पूर्ण झाले आहेत. कातल एकदम. वेगळा आहे. आणि काय गेलं ह्याच्यामध्ये तर काय भेटणार नाही. एवढा हा दगड बघा केवढा आहे एकदम पूर्ण. आणि जे ह्या साईडला जे घरं दिसतात ना ते पुन्हा चांदेवाडी आहे. रुद्र बघा कुठे गेलाय. मित्रांनो बघा आम्ही आता आलोय त्या साईडून आलो. या बघा मागचा एकतर आम्ही डोंगर चढून आलो, आणि इकडे बघा प्लेन एकदम. आणि हा
सुटले भरपूर. तर आता बघूया आम्ही इथपर्यंत जाणार, जास्त पुढे जात नाही कारण अजून आम्हाला खाली असं उतरून वगैरे जायचं आहे. बघूया भाजी वगैरे भेटली तर आता आम्ही पूर्ण एकदम त्याच्या वरतून आता खाली आलोय, पूर्ण घामाने भिजलोय. तर आता आपण काय खांदीत आलोय. हे खांदीमध्ये आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा गुरं वगैरे घेऊन यायचो. जेव्हा आमची गुरं होती तेव्हा आम्ही यायचो ना, तेव्हा ते गुरं असे चरायला लावल्यानंतर आम्ही इकडे क्रिकेट खेळायचो. भरपूर जण असायचे आणि पूर्ण असं दगड असे लावायचे, जे बाउंड्रीज होती ना, बॉक्स खेळायचो आणि पूर्ण असं दगड लावून असं आम्ही पावसातून खेळायचो. बरं पावसामध्ये खेळायचो इथे. म्हणजे भरपूर पोरं होतं, सोप्या, रोहित, अजून भरपूर पोरं अशी होती. तर ते आम्ही सर्व त्यांनी एवढी भांडणं व्हायची तेव्हा की त्या विचारून नाही. त्या आता आठवणी अजून आहे, पण आता काय पोरं वगैरे खेळायला कोणी येत नाही इकडे. पहिले गुरं वगैरे तेव्हा यायचे भरपूर. काय लोकांची गुरं नव्हती तरी पण ते खेळायला यायचे, काय मजा म्हणून यायची इकडे भरपूर. आणि तेव्हा भरपूर पोरं होतात. आता सगळे मुंबईला गेलेत, त्यामुळे पूर्ण मैदानानंतर कोणच राहते इकडे. ह्या साईडला खेळायलाच कोण येत नाही. आता गुरंच राहिली नाही तर कोण खेळायला येणार, आणि गुरं पण नाही आता कोणाकडे जास्त. इथे एक माकड दिसलाय बसून खातो देते, इकडे बघतोय. एकटंच आहे. गावी आल्या असं फिरायचं मस्त की. आम्ही जेव्हा पण गावी येतो तेव्हा हे इकडे येतो फिरायला हर टाईमला. इकडे मस्त वाटतं एकदम. लगेच ऊन जातं. आता आम्ही चाललोय कलीवर. तिथे वाटत आहे का जागा? जागा आहे, काटे आहेत रे. काय करतोस? खालूनच जायचं अशा. तर हे बघा भारग्याची भाजी भेटलेली आहे भरपूर सगळं. ही अशी पानं घेतात कवली, ही अशी आता काढतोय. एवढी भेटली एका झाडावर. तर आम्ही ह्या साईडून आलो, वाट काढत काढत. हे बघा तली, इथून आम्ही पाणी प्यायला नेतो घरी. हे बघा, आता आम्ही जेव्हा गणपती येणार तर इकडचं पुन्हा साफसफाई करणार. आणि हे पाणी 365 दिवस असतो, झरा जात नाही कधी. हे सर्व आम्ही बांधलेले आहे, साई गणेश आरती ग्रुप. पाणी बघा एकदम. त्या साईडला झरे आहेत, पाणी काढायला ठेवले. तिथे जाळी लावले. इकडे थोडं जंगल वाढलं, साफसफाई आता करायची. आता पाणी काढलंय, आता पाणी पिऊया जरा. मस्त थंड पाणी, थंड थंड. चला आता आपण जाऊया, तरी आपण बाय बाय करूया. तरी बघा ही लावलेली आहेत झाडं, बघा किती उंच आहेत. गजाद आहेत आणि हे लावलेली झाडं किती उंच आहेत आणि एकदम खालपर्यंत तसं. तर मित्रांनो आता आम्ही आलो, आता पुढे रानातून फेरफटका मारून आलो. भाजी पण थोडी भेटली भारगीची. तर जंगल सफारी तुम्हाला कशी
कसं वाटलं आमचं रान तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.